नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. यापूर्वी आम्ही मनोज जरांगीने उपोषण जाहीर केले तेव्हा फिर वही उपोषण लाया हूँ असा एक व्हिडिओ केलेला होता. आज प्रत्यक्ष त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. उन्हात ते बसलेले आहे. त्यांनी सावलीत बसावं असं आवाहन सरकारच्या वतीने केलेलं आहे, सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यांच्या ज्या मागण्या समोर आलेल्या आहेत त्याही सगळ्यांच्या समोर आहे. तुम्हाला प्रामुख्याने असं कळेल की ह्या सगळ्या मागण्या, नोकरी मागणी, GR तुम्ही काढा, कुणबी म्हणा, कुणबी म्हणजे ओबीसी म्हणजे पुन्हा आरक्षण द्या, या भोवती सगळ्याच्या सगळ्या ज्यांनी आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले ते गुन्हे वापस घ्या, ज्यांचं बलिदान झालं त्यांच्या कुटुंबियांना MSB मध्ये नोकरी द्या, काय काय सगळ्या मागण्या तुम्ही बघा. मी त्या सगळ्या मागण्यांची एका वाक्यामध्ये हे करू शकतो वर्णन, भीक माग्या मागण्या. म्हणजे आश्चर्य किती आहे बघा, त्याच्यावर आम्ही वारंवार टीका करतो. शेतकरी जो दाता आहे असं म्हटलं जातं. सगळा गावगाडा ज्या शेतकऱ्याच्या भोवती कुणबी प्रमाणपत्र ते म्हणतात म्हणून सांगतो मी. आत्ता सध्या त्या शेतकऱ्यांच्या संदर्भातले दोन महत्त्वाचे विषय, निर्यात बंदी जेव्हा लादली कापसावरती, ऊसावरती, साखरेवरती, हा एक गंभीर मुद्दा आहे. आणि दुसरा एक गंभीर मुद्दा, आता कांद्याचे भाव कोसळलेले आहेत. 600 गोणी कांदा याच मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी कसा जाळला ह्याच्यावरही आम्ही व्हिडिओ केलेला आहे. काही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकही शब्द नाही. ज्या शेतकऱ्यांच्या पोरांना स्वाभिमान शिकवायचा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांना आरक्षण आणि अशी ही सगळी भीक मागण्याची लक्षणं तुम्ही शिकवत आहात. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा उपोषण करता आहात. जर संपूर्ण कुणबी, संपूर्ण मराठा समाजातला नवीन तरुण स्वाभिमानानं पायावर उभं करायचा असेल तर शेतीचे प्रश्न सोडवावे लागतील. आत्ता शेतीच्या ज्या अडचणी आहेत, आजचंही हे सरकार शेतीच्या बाबतीत जी सावत्र वागणूक देत आहे, बाकीच्यांना जी सगळी मुक्त बाजारपेठ आणि बाकीचे फायदे, आणि ते सगळे फायदे शेतकऱ्यांकडून मात्र काढून घेतले जातात. शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले, शेतकऱ्याच्या पोरांना आरक्षण असावं असं म्हणणारे सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांना स्वाभिमानानं जगावं ह्याच्या बाबतीत मात्र काही बोलत नाही. ही काय फक्त एक मनोज जरांगेपुरती मुद्दा नाही, बाब नाहीये. 1980ला शेतकरी संघटनेची सुरुवात झाली. शरद जोशींनी त्याची सुरुवात केली. त्या पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे, उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे. जास्त म्हटलेलं नाही, रास्त म्हणलेलं होतं. 1990ला रास्त भावाची मागणी बाजूला ठेवून बाजारपेठेचं स्वातंत्र्य मागितलं, कारण की बाजारपेठ आपल्याला न्याय देऊ शकते, बाकीच्यांना देते आहे. खुल्या अर्थव्यवस्था जागतिकीकरण पर्वामध्ये 1990च्या नंतर जगभरामध्ये जे मोकळं वारं व्हायला लागलं आणि स्पर्धेचा फायदा घेऊन ज्याच्यामध्ये ताकद आहे तो पुढे जायला लागला. आणि ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतातला शेतकरी जाऊ शकतो. हे कितीतरी बाबतीत आपण सिद्ध करून दाखवलं. जेव्हा आपण बाहेरून आलेलं परकीय मिलोसारखा घाणेरडा गहू जनावरांना खाऊ घालायचा, आपण त्याच्यावर जगलो. आणि तेव्हाच आपण हरित क्रांतीने ह्या सगळ्या आपल्या शेतकरी ह्या बापांनी आपल्याला खाऊ घातलं. ह्या शेतकरी मावमावल्यांनी सगळ्या देशाला अन्न टंचाईपासून वाचवलं आणि हरित क्रांतीचं स्वप्न साकार करून दाखवलं. BT कॉटनचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. गुजरातमध्येच केले होते. मोदी मुख्यमंत्री असतानाच झालेले होते. आज मोदी पंतप्रधान आहेत, त्याच मोदींनी त्याच गुजरातमध्ये BT कॉटनचं लागवड जास्त करून शेतीचा GDP वाढून दाखवला होता. आणि तेच मोदी पंतप्रधान झाल्यावरचे मात्र हात आखडता घेतात आणि ह्याच्यावरती मनोज जरांगे काही बोलत नाहीत. आमची जी तक्रार आहे मुख्य, की मराठा समाजाची मुख्य मागणी ही शेतमालाचा भाव ही असावी का आरक्षण ही असावी. आरक्षणाचं ते शेळीचं शेपूट हे झाकायलाही कामाचं नाही, माशा वारायला लाज झाकायलाही कामाचं नाही, माशा वारायलाही कामाचं नाही. काहीच उपयोग नाही त्याचा. फक्त मराठ्यांपुरतंच नाही, कुणब्यांपुरतं, OBC पुरतंच नाही, SC ST समाजाचं भलं आरक्षणामुळे होऊ शकलेलं नाही, फक्त मुठभर कुटुंबांचं भलं झालं. आज SC अंतर्गतमध्ये कोटा अंतर्गत सब कोटाची मागणी का समोर येते? आत्ता त्याच्यासाठी एक मोर्चा निघालेला होता की हे सगळे SC वर्गातले जे प्रत्येक उपजाती आहेत त्या सगळ्या त्यांच्याप्रमाणे त्यांचा कोटा वेगळा करून द्या. हे न संपणार आहे, तुम्हाला मी सांगतो वारंवार. आणि त्याच्यातला फोलपणा सिद्ध झाल्याच्या नंतर संविधानिक चौकटीमध्ये आज कुठल्याच परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण बसत नाही. 50% पुढे त्याचं लिमिट जाऊ शकत नाही. आणि तुम्ही परत तीच मागणी करताय. मुख्य उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाच्या चौकटीत बसून कायद्याला मंजूर असेल त्या सगळ्या गोष्टी करूत असंच सांगितलं. ते नाही, कोणी जरी मुख्यमंत्री बसला, स्वतः मनोज जरांगे जरी मुख्यमंत्री झाले तरीही
ते स्वतः हा निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण की आरक्षणाची सीमा तुम्हाला 50-51% पुढे नेताच येत नाही. हे सगळं माहीत असताना गुन्हे दाखल हे करा, प्रमाणपत्र घ्या, म्हणजे ह्या सगळ्या पुन्हा त्या म्हणलं ना भीक माग्या सरकारी नोकरी पुरत्या मागण्या आहेत फक्त, की जी फक्त जेमतेम 4-5% लोकांना मिळू शकते एकूण रोजगारातले. म्हणतो मी एकूण जो 70 कोटीच्या जवळपास रोजगार आहे त्याच्यामध्ये फक्त 3.5 कोटी हे सरकारी नोकर आहे, ज्याच्यासाठी मनोज जरांगे भांडतायत. उरलेल्या 95% कुणब्याच्या पोरांनी काय करावं ह्याच्या बाबतीत काही सांगत, फक्त 5% जे सरकारी नोकरदार होऊ शकतात. असं समजूयात की ज्या सगळ्याच्या सगळ्या जागा आहेत त्या सगळ्या कुणब्यांना देऊन टाकल्या. महाराष्ट्राचा पुरता विचार करूच समजा, महाराष्ट्रामध्ये जितक्या सरकारी नोकऱ्यांच्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कुणब्याच्या पोरांना देऊन टाकल्या, तरीही प्रश्न सुटत नाही. हे सगळं माहिती आहे, सगळं समोर आहे, सगळे आकडेवारी आलेली, वारंवार सिद्ध झालेली. आणि तरी सुद्धा मागण्या काय करायच्या? आरक्षण कसं पाहिजे, ओबीसी तुम्ही सातारा गॅझेट लागू कशा पद्धतीनं करा, गुन्हेगारांते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, म्हणजे ज्यांनी समाजविघातक कामं केली, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं, आणि आता तुम्ही काय मागणी करणार? त्याच्यावरच्या सगळ्या कारवाई मागे घ्या. ज्यांचं बलिदान झालं त्या सगळ्यांसाठी काय करायचं? तर सरकारी नोकरी द्यायची, परत सरकारी नोकरीसाठी. एक शब्द मनोज जरांगे शेतमालाच्या भावाबद्दल म्हणजे मागण्यांमध्ये सांगतोय मी तुम्हाला. प्रत्यक्ष तुम्ही माईक घेऊन गेला तर कदाचित काहीतरी बोलतील. तेच नाही, हा फक्त आज मनोज जरांगे उपोषणाला बसलेत म्हणून विषय सांगत नाहीये मी. कोणी कुठलंही सरकार तुम्ही घ्या, काँग्रेसचं सरकार होतं, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, भाजप शिवसेनेचं सरकार होतं, त्याच्यानंतर एकट्या भाजपने सरकार स्थापन केलं, शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर बाहेरून मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, तेही सगळं जांगडगुत्ता करून झाला. नंतर पुन्हा परत भाजप आणि एकनाथ शिंदे तिकडे गेल्याच्या नंतर त्या गटाचं सरकार आलं, ते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री, आता उलट हे मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री. ताटातलं वाटीत आणि वाटायतलं ताटात, ह्याच्याशिवाय काहीच फरक पडलेला नाही शेतकऱ्यांच्यासाठीच. मी 1980 पासूनचं सांगू शकतो, कारण की शेतकरी संघटनेनं त्याच्यावरती केलेली चळवळ, केलेली वैचारिक मांडणी ही स्पष्टपणे सगळी समोर आहे. म्हणून 1980 पासून केंद्रामध्ये तर विरोधी पक्षाचं सरकार होतं, जनता पक्षाचं. मोहन धारिया तेव्हा व्यापार मंत्री होती, कांद्याला कशी निर्यात बंदी केली होती, भाव कसे कोसळले होते, तेव्हाची गोष्ट सांगतो 1980ची. नंतर मग ते इंदिरा चरण सिंगांना पाठिंबा दिला, ते सरकार कोसळलं, निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी निवडून आले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्यानंतर म्हणजे शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी, नंतर पुन्हा निवडणुका झाल्या, अब्दुल रहमान अंतोले मुख्यमंत्री. कुठलंही सरकार असो तुम्ही, मग का नाही मनोज जरांगेंना हा प्रश्न विचारावा वाटला? म्हणजे पत्रकारांना किंवा व्यवस्थेला किंवा सरकारला, जर तुम्ही कुणब्याच्या पोटी जन्मलेले आहात, शेतकरी पुत्र आहात, तुमचा बाप तिथं घाम गाळतो आहे शेतामध्ये, आता तर पेरणीचे दिवस तोंडावरती आलेले आहेत, मृग पडला की पेरणी सुरू होईल, आणि त्या पार्श्वभूमीवरती ही उपोषणाला बसली आणि काय मागणी करायला? आरक्षण, ओबीसीचे प्रमाणपत्र, सातारा गॅझेट लागू कर. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आपल्याकडं हे अशा पद्धतीनं ज्या सगळ्या क्षुल्लक आणि सामान्य गोष्टींसाठीचा एवढा सगळा आटापिटा करायचा, आणि जी सगळी महत्त्वाची गोष्ट आहे शेतमालाच्या भावाची, ती मात्र पूर्णपणे बाजूला ठेवायची. खरं तर जेव्हा जेव्हा हे उपोषणाला बसतात तेव्हा सत्ताधारी मनातल्या मनात खुश होतात की चला बरं झालं, कारण की प्रत्येक वेळी याच्या उपोषणानंतर सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालेला आहे, भाजपच परत बळकटपणे सत्तेवरती आलेला आहे. आत्ताच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, हे आता उपोषणाला बसलेत आजपासून, आणि 17 जागा विधान परिषदेच्या आता घोषित झालेल्या आहेत, मी त्याच्यासाठी निवडणूक होऊ घातलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधून संपूर्ण महाराष्ट्रातले जवळपास सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे सगळे निवडून आलेले जे सभासद आहेत, नगरसेवक आहेत, ते सगळे याचे मतदार आहेत. आणि काय चर्चा सुरू झालेली आता, कोण कोणाला पाठिंबा देतो? सत्ताधाऱ्यांचंच बहुमत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी चांगलं बहुमत आहे, पुन्हा काठावरचं वगैरे काही नाही. त्याच्यामुळे सत्ताधारी आघाडीतला जो कोणी उमेदवार असेल आपसामध्ये त्यांनी तडजोड करून तो निवडून येईल, त्याच्यामध्ये काहीच वेगळं विचार करायची गरज नाही. त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे उपोषण करा, पेरणीचे दिवस आहेत आणि हे उपोषण करा. शिवाजी महाराजांचं उदाहरण आम्ही नेहमी सांगतो. पुरंदरचा वेढा, मिर्झा राजा जयसिंग आणि अतिशय अकराळ विक्राळ असा तो वेढा होता, आणि वेढा किती दिवस चालू शकत होता? आतली सैनिक चिवट होते महाराजांचे, आणि बाहेरचाही वेढा अतिशय चिवट होता. असं स्टँडस्टिल चालू राहिलं असतं अजून किती दिवस? 12 जूनला महाराजांनी तो तह केलेला आहे.
कशासाठी तर आपले सगळे मावळे मोकळे झाले पाहिजेत. त्यांनी घरी जाऊन शेतीचं पहिले पेरणी केली पाहिजे. प्रत्येकाच्या गावामध्ये पेरणीची अडचण होती, कारण खरीपाचा हंगाम तोंडावर होता. आणि ते झालं नाही तर वर्षभर खायला काही मिळणार नाही. आणि सैन्य चालतं ते पोटावरती. सगळे मावळे हे काही व्यावसायिक सैनिक नव्हते. हे प्रत्येकजण बिचारे आपापल्या घरचं खाऊनच तिथे येत होते. ही अशी परिस्थिती. म्हणजे शिवाजी राजांना जी गोष्ट तेव्हा कळली होती ना, शिवाजी महाराजांचं नाव घेणारे, त्यांचे वंशज म्हणून घेणारे, आणि त्यांना मात्र हे कळत नाही की पेरणीच्या तोंडावरती असे उपोषण करू नयेत. किंवा उपोषण कुठल्या विषयासाठी करायचं? आरक्षणासारख्या भीकमाग्या गोष्टीसाठी करायचं. आणि प्रत्यक्ष जे शेतमालाचा प्रश्न आहे त्याच्यावरती ब्र काढायचा नाही. एक शब्द मांडलेला नाही. जेव्हापासून मनोज जरांगे यांचे उपोषण चालू आहे, तुम्ही कुठलीही त्यांची पत्रकार परिषद काढून पहा, कुठलीही त्यांची बाईट पहा, कुठलंही त्यांचं भाषण पहा. शेतमालाला उत्पादन खर्च, शेतमालाची बाजारपेठ, शेतमालाची आयात निर्यात, शेतमालावरती बंधनं, शेतीच्या विरोधातले जे कायदे आहेत आजसुद्धा अस्तित्वात असलेले, किंवा जे 3 कायदे शेतीच्या भल्यासाठी आणले होते ते मागं घेणं, असं कुठल्याच प्रश्नावरती एकही सखोल वाक्य नाहीये. भाषण सोडून द्या, वाक्य नाही. आणि महत्त्व कशाला आलेलं की ते आरक्षण. अजून एक मी तुम्हाला विरोधाभास सांगतो शेवटी. या छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला जाताना गोदावरी प्रवरेचा जो संगम आहे आणि तिथून पलीकडे आपण पुणे म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जातो. त्या संगमावरती तेव्हा त्या आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदेंनी त्या पाण्यात जीव दिला. त्यांचा पुतळा करून बसवला तिथे. त्यांचं क्वालिफिकेशन काय होतं? 10वी नापास. म्हणजे प्रत्यक्ष समजा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण लागू झालं असतं तर किमान क्वालिफिकेशन 10वी पास 12वी पास आहे कुठेही. आणि त्यांना तर त्याच्यामध्ये नोकरी लागू शकत नव्हती. पण त्यांना कोणीतरी भरीस घातलं, ते भरामध्ये आले, त्यांनी आत्महत्या केली. लगेच त्यांचा पुतळा त्या प्रत्यक्ष पुलावरती आणून बसवला. कुठं न्याय लागला तुम्ही सगळं समाजाला? की जो स्वतः त्या आरक्षणाचा तो लाभार्थीच असू शकत नव्हता, त्याला तुम्ही त्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये एका अर्थाने त्या चळवळीने त्याचा जीव घेतला असा मी आरोप करतो. काकासाहेब शिंदे यांचा जीव ह्या आरक्षण चळवळीने घेतलेला आहे. मनोज जरांगे ज्या पद्धतीनं आता आरक्षणाच्या मुद्द्यावरती परत एकदा उपोषणाला बसलेले, तर परत एकदा सर्वसामान्य बहुजनांच्या तरुण पोरांची दिशाभूल करणं सुरू झालेलं आहे. आम्ही आमच्याकडून सांगायचं काम करतो आहोत. शेतकरी चळवळ तर कायमस्वरूपी वैचारिक पातळीवरती शरद जोशी जाऊन आता 11 वर्ष झाले. 2015 त्यांचं निधन झालं. त्यांनी लिहून ठेवलेले 1-2 नाही 3.5 पावणे 4 हजार पानं छापील स्वरूपातले उपलब्ध आहेत. वाचायचं असेल तर. आणि वाचायचंच नसेल तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक